नमस्कार मित्रांनो, मी ओंकार किडकर. तर आज तुम्हाला मी ना धंद्यातली काही निगेटिव्ह गोष्टी सांगणार आहे. कारण पॉझिटिव्ह गोष्टी सांगायला सगळे मोटिव्हेशनल स्पीकर आहेत ना धंद्यावाले, त्यांना लय उत आलाय. पण धंद्यातील काही निगेटिव्ह गोष्टी अशा आहेत, की धंदा सुरू करताना तुम्हाला सर्वप्रथम तुम्हाला आहे ना, आज तुमच्या काही सकाळी न उठण्याच्या सवयी ह्या गोष्टी मोडाव्या लागतील. कारण सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत तुम्हाला इथे अवेलेबलच राहावं लागतं. कसली सुट्टी न घेता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, हॉटेल व्यवसायामध्ये ना मोबाईलवाल्यासारखं किंवा इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांसारखं बाकीच्या धंद्यासारखं नसतं. की बाबा तुला इच्छा झाली दुपारी थोडा वेळ बंद करायचे, कारण इथं बंद करून जमत नाही. इथं जर हॉटेल बंद करायचं असलं तर कमीत कमी बंद करायची इच्छा झाल्यानंतर 1.5 तास भांडी घासण्यासाठीच वेळ जातो. त्यामुळे लगेच हॉटेल बंद करता येत नाही. अजून बाकीचा विषय घेतला तर तुम्हाला आचारी ज्यावेळेस नसेल त्यावेळेस तुम्हाला स्वतः तिथं उभं राहण्याची क्षमता तुमच्याकडे पाहिजे. कारण हॉटेल व्यवसायात स्वतः मालकाला 90% गोष्टी जर जमत असतील तरच हॉटेल व्यवसाय सुरू करायला पाहिजे. आणि काय काय वेळेस काय होतं की आम्ही जे गडी ठेवलेत, गडी काय वेळेस म्हणते की आम्हाला दुपारून सुट्टी पाहिजे. त्यानंतर तुम्ही काय करणार? त्यावेळी तुम्हाला लगेच ऍडजस्टमेंटची भावना पाहिजे की बाबा हा मी पुढचं पण गोष्टी हँडल करू शकतो, इथल्या पण गोष्टी हँडल करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही गिरायकासोबत बोलताय कसं? कारण सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत आपल्याला ना स्वभाव आपला हाय असाच ठेवा लागतो. शरीर थकतं पण मनाला थकून जमत नाही. कारण गिरायक प्रत्येक वेगवेगळे येणार आहे, त्यांना बोलणार कसं तुम्ही ह्याच्यावर सगळं गिरायक रिटर्न यायचं डिपेंड राहतं. आणि हॉटेल व्यवसाय चांगलाच आहे, फक्त बा तुम्हाला चांगल्या उत्कृष्ट प्रकारची जर नोकरी असेल तर तुम्ही तिला सोडून हॉटेल व्यवसायात लगेच शिरायचा निर्णय थोडा हे करा. कारण लगेच जर शिरत असाल तर तुम्हाला ह्याच्यामध्ये प्रतिस्पर्धी येतं. अजून तुमचा हॉटेल व्यवसाय चालतोय किंवा नाही चालत. कारण तुम्हाला जर ह्या गोष्टीचा अनुभव असेल तरच ती गोष्ट करा. कुठं आश्चर्याच्या जीवा आणि गड्यांच्या जीवावर हे व्यवसाय नाही. बाकी तुम्हाला आपली क्वालिटी क्वांटिटी माहिती आहे.